नमस्कार. वाशेरे विकास सोसायटीच्या सर्व सभासदांचं या महत्त्वाच्या माहितीपत्रकात खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या सोसायटीने मिळवलेल्या एका मोठ्या यशाबद्दल आणि इथून पुढची आपली वाटचाल कशी असणार आहे याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. आणि चला सुरुवातच करूया एका जबरदस्त आनंदाच्या बातमीने. आपल्या सगळ्यांनी मिळून जे प्रयत्न केले, जो पाठपुरावा केला, त्याला अखेर यश आलंय. आपले शेअर सर्टिफिकेट्स आता आपल्या हातात आलेत. खरं तर हा आपल्या सर्वांच्या एकजुटीचा आणि मेहनतीचा विजय आहे. आता या यशानंतर एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आपल्या सोसायटीच्या कारभारात आणखी पारदर्शकता आणि सुरक्षितता आणण्यासाठी एक नवीन पद्धत सुरू केली जातेय, ती म्हणजे ई-करार. आणि एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे की ही प्रक्रिया सर्व सभासदांसाठी बंधनकारक असणार आहे. आता साहजिकच मनात प्रश्न येईल की हा ई-करार का गरजेचा आहे, तर तेच समजून घेऊया. बघा, पूर्वी काय व्हायचं, अनेक सभासदांनी जे पीक कर्ज घेतलेलं असायचं त्याची नोंदच त्यांच्या 7/12 उतार्यावर होत नव्हती. ही एक खूप मोठी कायदेशीर अडचण होती. पण आता या नवीन ई-करारामुळे प्रत्येक कर्जाची नोंद थेट आणि अगदी अचूकपणे होणार आहे. म्हणजे ती जुनी डोकेदुखी आता कायमची संपली. आणि हो, ही ई-करार प्रक्रिया अजिबात किचकट नाहीये. उलट खूपच सोपी आहे. घाबरण्यासारखं यात काहीच नाही. फक्त 3 साध्या पायऱ्या आहेत. पहिली, आपण आपला ई-करार ऑनलाईन पूर्ण करायचा. दुसरी, सोसायटी तो करार थेट तलाठी कार्यालयात पाठवून देईल. आणि तिसरी पायरी म्हणजे आपल्या कर्जाची नोंद अधिकृतपणे 7/12 उतार्यावर होईल. बस, इतकं सोपं काम आहे. याने सगळ्या व्यवहारात 100% पारदर्शकता येईल. आता आपल्या काही सभासदांना, म्हणजे आपले जे वयोवृद्ध सभासद आहेत, महिला भगिनी आहेत किंवा जे नोकरी धंद्यांनिमित्त बाहेरगावी राहतात, त्यांना कदाचित ऑनलाईन प्रक्रिया करणं जड जाईल. पण काळजीचं काहीच कारण नाही. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सोसायटीने एक खास आणि सोपी पर्यायी व्यवस्था केली आहे. आपला उद्देश एकच आहे, ही प्रक्रिया प्रत्येकासाठी सोपी झाली पाहिजे. आणि म्हणूनच या कामात कोणीही मागे राहू नये यासाठी सोसायटीने मोफत मदतीची सुद्धा सोय केलेली आहे. हे बघा, या प्रक्रियेसाठी कुणालाही बाहेर कुठेही जायची किंवा 1 रुपयाही खर्च करायची अजिबात गरज नाही. सोसायटीज आपल्याला सगळी तांत्रिक मदत, तीही पूर्णपणे मोफत देणार आहे. आपला वेळ आणि पैसा वाचवणं हेच आपलं ध्येय आहे. त्यामुळे अगदी निश्चिंत राहा आणि या प्रक्रियेत सहभागी व्हा. आणि फक्त तांत्रिक मदतच नाही, तर आपल्या सर्व सभासदांना आणखी सक्षम बनवण्यासाठी आपण लवकरच प्रशिक्षण शिबिरं सुद्धा आयोजित करणार आहोत. एकतर हे सहकारी कायद्यानुसार बंधनकारक आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे यातून सोसायटीचा कारभार कसा चालतो, तो किती पारदर्शक आहे आणि वेगवेगळ्या सरकारी योजनांचा थेट फायदा कसा घ्यायचा याची सगळी उपयुक्त माहिती आपल्याला मिळणार आहे. हे सगळे बदल आपल्याला एका नव्या आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातात. चला तर मग बघूया आपल्या सोसायटीच्या विकासाची ही नवी दिशा नेमकी काय आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी कोणत्या नवीन संधी दार ठोठावत आहेत. आपण आता फक्त खरीप हंगामातल्या पीक कर्जापुरते मर्यादित राहणार नाही. भविष्यात खूप काही योजना आहेत. अगदी लगेचच आपण रब्बी पिकासाठी आणि गाई गोठ्यासाठी कर्ज सुरू करतोय. आणि एवढ्यावरच थांबायचं नाहीये, तर पुढे जाऊन वाहन, पोल्ट्री फार्म आणि अगदी JCB सारख्या मशिनरीजसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे. आणि फक्त कर्ज नाही, तर सोसायटी एक माध्यम म्हणून काम करेल, जेणेकरून शासकीय अनुदान आणि व्याजावरच्या सवलती थेट आपल्यापर्यंत पोहोचतील. आम्ही यासाठी जोरदार प्रयत्न करत आहोत. याचा थेट फायदा आपल्या सगळ्या सभासद शेतकऱ्यांच्या खिशात जाईल. ह्या सगळ्या विकास कामांच्या मागे एक मूळ उद्देश आहे, एक ध्येय आहे. आपली सोसायटी का आहे, आपण एकत्र का आलो, हे मूळ कारण आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे खाजगी सावकाराचं अव्वाच्या सव्वा व्याज आणि कधीही न संपणारं कर्जाचं जाळं, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या हक्काची सोसायटी, जी योग्य कर्ज, अनुदान आणि प्रशिक्षणातून आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य देते. शेतकऱ्याला सावकारीच्या पाशातून बाहेर काढून त्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं, हेच तर आपल्या सहकाराचं खरं ध्येय आहे. हे वाक्य आपल्याला नेहमीच एक गोष्ट लक्षात आणून देतं, पदं आज आहेत, उद्या नाहीत, पण समाजासाठी निस्वार्थपणे काम करण्याची इच्छा आणि अनुभव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपलं काम हे फक्त आणि फक्त आपल्या सभासदांच्या सक्षमीकरणासाठी आणि आपल्या गावाच्या विकासासाठी समर्पित आहे.
तर आपली सोसायटी विकासाच्या एका नव्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या विकास कार्यात प्रत्येक सभासद कसा सहभागी होणार, कारण आपल्या सगळ्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे शक्य नाही. चला तर एकत्र मिळून आपल्या सोसायटीला आणि स्वतःला एका नव्या उंचीवर नेऊया. धन्यवाद.